जीवाचा थरकाप उडवणारी चित्तथरारक चढाई, निमुळत्या पायऱ्या आणि आजूबाजूला दिसणारा घनदाट सह्याद्रीचा नजारा बघण्याचं स्वप्न जर पडलं नसेल तर नवलच आहे. असंच एक स्वप्न मला सुद्धा पडलं आहे, ते म्हणजे मोरोशीचा भैरवगड. जय शिवराय मित्रांनो, मी श्रेयस. स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा जो ट्रेक आहे तो आहे मोरोशीच्या भैरवगडचा. रात्री 11 वाजता पुण्याहून बस निघाली. सकाळी 5 वाजताच्या आसपास आम्ही मोरोशी गावात पोहोचलो. भैरवनाथ ढाब्यावरती नाश्ता केला आणि चढाईसाठी लागणारे हार्नेस आणि हेल्मेट घेऊन आम्ही ट्रेकला सुरुवातच केली. अंधारातच चालायला सुरुवात केली. अंधार असल्यामुळे ट्रेकचा व्हिडिओ जास्त काढता नाही आला, पण ज्यावेळी मी व्हिडिओ काढायला सुरुवात केली त्यावेळी अगदी किल्ल्याच्या थोड्याशा अंतरावरती पोहोचलो होतो. जरा वरती आल्यावर सूर्याच्या सोनेरी किरणांच्या मंद प्रकाशात चमकणारे गवत दिसले आणि त्यामागे विशाळ असा भैरवगड उभा दिसत होता. असा सह्याद्री फिरताना मला बराच वेळाचा अनुभव आहे. सह्याद्री फिरताना प्रत्येक वेळी असा एक वाट दाखवणारा मित्र आपल्यासोबत असतोच. भैरवगडाच्या पायथ्याशी पोहोचेपर्यंत आपल्याला 2-2.5 तास चालावं लागतं. वाटेत कमरे एवढ्या उंचीचे गवत लागते. पुढे आल्यावर थोडासा जंगल पॅच लागतो. इथूनच आपल्याला धडकी भरवणारी भैरवगडाची कातळ भिंत हाकेच्या अंतरावर दिसते. त्यानंतर जरा हार्ड पॅच लागतो, जिथून उभी चढाई सुरू होते. वरती जाऊन आम्ही सोबत आणलेले हार्नेस आणि हेल्मेट घातले. थोडंसं चालून आता गडाच्या पायथ्याशी पोहोचलो. किल्ला चढत असताना आजूबाजूचा सह्याद्री पार डोळे दिपून टाकत होता. किल्ल्याचा अवघड भाग म्हणजे हा पॅच. त्यानंतरची चढाई अगदी सोपीच वाटली. शनिवार असल्यामुळे आज गर्दी कमीच होती. थोडी चढाई झाल्यानंतर एक गुहा लागते. खरं तर ही गुहा नसून एक पाण्याचं टाकं होतं, पण आता पायऱ्या नसल्यामुळे इथूनच एक मार्ग बनवला आहे. 10 वाजताच्या सुमारास आम्ही गडाच्या माथ्यावर होतो. तिथून आजूबाजूच्या सह्याद्रीचा नजारा घेतला आणि गड उतरायला सुरुवात केली. आता मागील काही महिन्यांपूर्वीच मी एक ट्रेकिंग कंपनी जॉईन केली, त्यामुळे सह्याद्री फिरण्याचं स्वप्न पूर्ण होण्यात त्यांची मला खूप मदत होत आहे. जसा जसा भैरवगडाचा कातळकडा दिसत होता त्या कातळकोरीव पायऱ्या पाहून तर डोळेच फिरले. आमच्यासोबत जे क्लाइंबर आले होते त्यांनी त्यांचा पूर्ण सेटअप लावला. जे बघून मला हा गड सर करायचा होता, आता ते करण्याची वेळ आली होती. ते म्हणजे रॅपलिंग. रॅपलिंग करून माझा हा ट्रेक पूर्ण झाला. तर कसा वाटला माझा एक्सपिरियन्स? आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि असाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय शिवराय, जय श्रीराम.